सलाम, आदाब, जय भीम। फेसबुक लाइव में आप सभी का स्वागत है। आज हम नगर परिषद कार्यालय के अंदर मौजूद हैं। यहाँ पर एक छोटा सा आमरण उपोषण आज से बैठा हुआ है। नगर परिषद प्रशासन के सामने उपोषण के लिए बैठने वाले हमारे यहाँ पर शकुंतला किशन गुंडरे, रहनार आदर्श नगर अहमदपुर, ये यहाँ पर उपोषण के लिए बैठे हैं। क्या कुछ इनकी मांगनी है और उपोषण के अंदर क्यों बैठे हैं, ये किस हालत में उपोषण में बैठे हैं, आप देख सकते हैं। एक छोटा सा बैनर, सौ शकुंतला किशन गुंडरे, रहनार आदर्श नगर अहमदपुर, जिला लातूर, यहाँ पर उपोषण के लिए बैठे हैं। हम जानेंगे कि इनकी क्या कुछ समस्या है और यहाँ पर उपोषण में बैठने की क्या वजह है। इन्होंने एक निवेदन, एक अर्ज दिया है सीओ साहब को कि अहमदपूर नगर परिषद हद्दीतील सर्वे नंबर 41/1 आदर्श नगर येथील माझे मालकीतील प्लॉट नंबर 24/1 ज्याचा नगर परिषद मालमत्ता क्रमांक A404/1 मधील माझ्या राहत्या घरावर अतिक्रमण केलेबाबत, यांच्या राहत्या घरावर अतिक्रमण केलेबाबतचा यांनी एक निवेदन नगर परिषद प्रशासनास दिलेला आहे। श्री शकुंतला गुंडरे यांचे असं आरोप आहे, यांनी धंदा मजुरी करून आपले उपजीविका भागवित आहेत। नगर परिषद हद्दीमध्ये सर्वे नंबर 41/1 आदर्श नगर येथील यांचे मालमत्ता क्रमांक A404/A हे आहे। सदर ठिकाणी ह्यांनी 20 वर्षापासून या घरामध्ये, या प्लॉटमध्ये राहत आहेत। तरी यांच्या मालकीच्या प्लॉटमध्ये किंवा घरमध्ये यांचे शेजारी प्लॉट नंबर 25 चे मालक श्री शिवानंद अण्णाराव खंदारे, श्री कपिल शिवानंद खंदारे, इंदुबाई शिवानंद खंदारे, दीपा कपिल खंदारे, सर्व राहणार आदर्श नगर अहमदपूर, आणि यांची विठ्ठल व्यंकटी कोंडणगिरे हे पंढरपूर येथे वारीला गेल्याचा फायदा घेऊन माझ्या फ्लॅटमध्ये पूर्व बाजूकडून अंदाजे 2/4 चे संडास बाथरूम बांधकाम अतिक्रमण केले आहे, असा यांचा आरोप या निवेदनानुसार प्रशासनास किंवा मुख्याधिकारी साहेबांना यांनी दिलेला आहे। आपण यांच्याकडून जाणून घेऊ की यांचे जे काय समस्या आहे आणि हे कशासाठी उपोषणास बसले आहेत। उपोषणाला बसण्याच्या अगोदर तुम्ही नगर परिषदला निवेदन दिला होता का की मी असं उपोषणाला बसणार आहे म्हणून? दिले भाऊ, दिले होते। हां, सर्वात अगोदर तुमचं नाव सांगा। नाव काय तुमचं? शकुंतला। शकुंतला। हां, तुम्ही सीओ साहेबांना निवेदन दिल्यानंतर सीओ साहेबांनी तुम्हाला एक आश्वासन दिले का की तुम्ही उपोषणास बसू नका, तुमचे जे काय अतिक्रमण केलेलं आहे ते आम्ही काढून देऊ, असं काही त्यांनी सांगितलं होते का तुम्हाला? नाही सांगितलं। म्हणून तुम्ही नाइलाजाने या उपोषणास बसलेले आहोत। तुमचं हे फ्लॅट जे तुम्ही कधी घेतला होता? मी लय दिवस झाले घेतलेला। तुमचा कब्जा किती वर्षापासून आहे त्या फ्लॅटवर? माय त्यात घेतलं तसं कब्जात हा बाबा। तुम्ही इथे 20 वर्षापासून आहे म्हणून हाय, सांगितलेलं आहे। 20 वर्षाच्या वरून झालंय मला वरून भाऊ। झालंय। हां, त्या फ्लॅटचा तुमच्याकडे 7, 12, 8 गुंठेवारी केलेली आहे का? हाय, आहे। हां। गुंठेवारी केली तुम्ही? केली। त्याला किती खर्च आला? त्याला 15,000 एक आला, हा, 3,500 एक आला आणि 3,000 एक आला। नगर परिषद प्रशासनाने गुंठेवारी करण्यासाठी हजारो रुपये हे गरीब ह्यांच्याकडून घेतलेले आहे। ते घेऊन सुद्धा नगर परिषद प्रशासन ह्यांच्या नावाने जे मालकीची ह्यांचा घर आहे ह्याच्यावर दुसरे लोक कब्जा करत आहेत। तरी प्रशासन ह्यांची जागा रिकामी करून देत नाही। प्रशासनास आणि संबंधित अधिकाऱ्यांना या लाईव्हच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून आम्ही विनंती करत आहोत की ह्या वयस्कर आहेत। वय किती आहे काकू तुमचं? 50 आहे। मग 50 वर्ष। 50 वर्षाचा काकू एकटे इथं उपोषणास बसले आहेत। इथं पाऊस येऊ शकते, रात्री पण तुम्ही इथं झोपणार का घरी झोपणार? इथंच झोपणार भाऊ। रात्रंदिवस 24 तास? हो, 24 तास यांचा उपोषण। एक छोटीशी पाटी 2 काट्याच्या आधारे लावून, बॅनर लावून
यांचा उपोषण इथं चालू आहे. एकटेच इथं बसलेले आहेत. ह्यांना लेकरं बाळं मुलं काहीच नाही. नवरा बायको फक्त दोघंच राहतात आणि ह्यांच्यावर जे अन्याय झालेला आहे, जे काही ह्याच्यामध्ये आरोपी ह्यांनी नाम उल्लेख केले आहेत, ह्यांची सखोल चौकशी प्रशासनाने करावी आणि ह्या महिलांना, ह्या वयस्कर ह्यांना न्याय द्यावा प्रशासनाने. हे आम्ही प्रशासनातर्फे आवर्जून आमची विनंती राहणार आहे. आमच्या या माध्यमातून कलेक्टर साहेब, आपल्या जिल्ह्याचे काकू, आपल्या जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत ते महिला आहेत, तुम्ही त्यांना पण काही पत्र अशा प्रकारे काही निवेदन दिलेलं आहे का? गेलतो साहेब, बरं त्या दिवशी मीटिंग होती. ह्यांचं असं सांगणं आहे की ह्यांनी कलेक्टर ऑफिस लातूर कलेक्टर साहेबाशी पण गेले होते, पण त्या दिवशी त्यांची भेट काही झाली नाही, त्यांची मीटिंग होती. तर कलेक्टर साहेबांना पण आम्ही विनंती करतो की तात्काळ ह्यांच्यावर योग्य ते कारवाई ह्या आरोपीवर करावं आणि ह्यांच्या मालकीची जागा नगर परिषद प्रशासनाने स्वतः दखल घेऊन, सीओ साहेबांनी स्वतः दखल घेऊन आणि जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी स्वतः दखल घेऊन ह्यांना ते जागा द्यावी, ही अपेक्षा. हेच अपेक्षा तुमची प्रशासनाकडून? तेच आहे. यांची हेच अपेक्षा आहे की प्रशासनाने ह्यांची दखल घ्यावी आणि ह्यांना उपोषणापासून मुक्त करावे. आज हा पहिला दिवस आहे. आज उपोषणाचा पहिला दिवस आहे आणि प्रशासनाला विनंती करतो की ह्यांनी जर इथं उपोषणास बसले, वयस्कर आहेत, काही आजार होऊ शकते, काही जानमालची हानी होऊ शकते. जर काही घडल्यास, ह्यांना जानची किंवा मालाची हानी झाल्यास याचा पूर्ण जबाबदार प्रशासन राहील. याची जबाबदारी पूर्ण प्रशासनाने घ्यावी. तात्काळ ह्यांचा उपोषणापासून ह्यांना मुक्त करावे आणि ह्यांचे जे काही मागणी जे कानूनी आहे हे रीतसर कारवाई करून ह्यांना न्याय द्यावा अशी मागणी करतो. आमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.